नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले आहे। शेतकरी आणि सामाजिक संघटनांनी एकत्रित येत राज्य सरकारकडून शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादित करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनाची होळी केली आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली जिल्ह्यातील जवळपास 19 गावातील 5000हून अधिक शेतकऱ्यांची जमीन बाधित होणार आहे। जवळपास 1200 ते 1500 एकर जमीन शेतकऱ्यांची संपादित करण्यात येणार आहे। मात्र या महामार्गाची कोणत्याही परिस्थितीमध्ये आवश्यकता नसल्याचा दावा करत सांगली जिल्ह्यातल्या सामाजिक संघटनांनी शेतकऱ्यांनी एकत्रित येत शक्तीपीठ विरोधात लढा सुरू केला आहे। सांगलीतल्या कष्टकरी दौलतमध्ये या महामार्गाच्या विरोधात बैठक देखील पार पडली आहे, ज्यामध्ये येत्या 18 जून रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। शक्तीपीठ जो नागपूर गोवा महामार्ग आहे तो रद्द करण्यासाठी गेल्या 3-4 महिन्यापासून सांगली जिल्हा शेती बचाव कृती समितीच्या माध्यमातून आम्ही विरोध केलेला आहे। त्याच पद्धतीने महाराष्ट्रातल्या ज्या 11 जिल्ह्यातनं हा रस्ता जाणार आहे त्या 11 जिल्ह्यातनं मोठ्या प्रमाणात हा रस्ता रद्द करावा म्हणून उठाव झालेला आहे। त्या अनुषंगानं लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे। 7 जूनला त्यांनी नवीन अध्यादेश काढून जमीन अधिग्रहणाची जी नोटीस काढलेली आहे त्याला विरोध करण्यासाठी आज सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आमची आज मीटिंग पार पडली। सदर मीटिंगमध्ये 21 दिवसाच्या आत मोठ्या प्रमाणात हरकती दाखल करण्याचं ठरलेलं आहे। त्याच पद्धतीनं 27 जून गुरुवारी एक कलेक्टर ऑफिसपाशी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे आणि 7 जूनचे जे अध्यादेश आहे त्याची आम्ही आज सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्याचा निषेध म्हणून त्याची होळी केलेली आहे। त्याच पद्धतीने ह्या माध्यमातून माझं आव्हान आहे की 11 गावातील जे आपले बाधित होणारे शेतकरी आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात 18 जूनला कोल्हापूर येथे जे मोर्चा होणार आहे त्याचं अधिकृत निमंत्रण आपल्याला आलं आहे। आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं 18 तारखेला कोल्हापूरला जमायचं आहे।